आई शांती कुठं फिरून राहिली इकडं? कुठं फिरू बाई, निघलो होतो ते गण्यान मग घ्या का नाही त्याच्या बापाला पाहायला निघले बाई. तर मी निघलो आता गावामध्ये, कोणी पाहिजे असेल तर सांगा बाबा म्हणून. कालपासून पत्ता नाही त्या माणसाचा. तू कुठे इकडे निघली होती? वावरातून येतो बाई, थोडंसं राहिलं आता, उद्याच्या होऊन जाते 12 वाजेपर्यंत सकाळून गेलं तर. हो का बाई, बरं झालं बाई, तुमच्या 2 दिवसाची मजुरी ते झाली, उद्याचा अर्धा दिवस भरते तुमचं, होऊन जाते ना मग बुड्याचं पूर्ण. हो शांती उद्या पूर्ण होऊन जाते. का बाई ते 2 दिवस मजुरी पडल्यासारखी पडली बाई. का करू बाई, आता माझ्या नशीबच खराब. आता तो माणसासोबत झगडा केला तर तो माणूस घर सोडून कुठे गेला का माहित. आता ते पुट्ट्या बिट्ट्याचं त्या बकऱ्याचं मलाच करावं लागते, तर मग राहिलं बाई घरी. का करते आता भांडण करून? आई शांती भांडण करायलाच नाही पाहिजे ना, एवढं तू बोलायलाच नाही पाहिजे. पूर्ण पान करत काढून टाकली, हे करतो ते करतो, दिसाचं नाही, असं झालं तसं झालं, घरदार मी चालवतो फुकटचं खाते, असं झालं तसं झालं. कमी बोलली तू त्या माणसाने. आता बोलू नाही तर काय करू बाई, खरंच बोललो ना. तुला तरी वाटतं ना मी खरं बोललो म्हणून? माझ्या भरोशावर चालवतो ना मी माझं घर, आणि त्या दोघांनी बिन मीच पोचतो. मग म्हणून नाही तर का खाऊन पिऊन डबे लावू का कोणाचं मी? हो बाई ते पण बरोबर आहे, पण कसं तेवढं बोलायला नाही पाहिजे ना ते शांती. ते बहीण तो माणूसही अजीब आहे. माझं काम धंदा करायचं तर बहीण पिऊन नुसतंच राहते घर राखत. जाऊ बाई, बुड्याच्या घरी जाशील तर माझी 1 दिवसाची मजुरी आणतो. घरी चटणी नाही, फिकवरण खाऊ ते पोट्ट म्हणते फिकवरण नाही खात नाही खात. आता त्यांना पाहायला आलो, आता जातो घरी. जाऊ दे आता कवरिक पाहत राहू. आता गावामध्ये तर कोणी भेटलं नाही माणूस, त्यांना विचारावतं. बरं आणतो, ये मग उद्याच्या दिवस कसं तरी सकाळून. थोडेसे अर्धा दिवस झाला, अर्धा दिवस मग काय पाणी पावसाचं मग मजुरीत चालू होते. पाहतो बाई, माझा माणूस घरी आला ना काहीच बोलत नाही बाई, चुपचाप वावरात निघून येतो. बरं जा मग घरी जा, पाय मग उद्या येणं झालं तर. हा ठीक आहे. आणि पोरं बिरा कुठं जाणार आहे? येणारच आहे ना, दिसला तर सांगायला येतेच घरी. जा तू घरी, घरी राह, येतेच लेकरं. ठीक आहे लीला, जा मग घरी. हा का म्हणा बाप्पा, हे पोरं तर पोरं मी आणले पाहायला गेले, हे पोरं घरी येऊन बसून आहे वाटते इथं. म्हणजे तुमची आई आली, शांताबाई आली तुमची. अबे मग माहिती आहे ना लंगड्या, मी पाहत आहो ना, का माझे डोळे का भोकणे आहे का लेका? आले का रे मग गण्या, दिसला का येतो बाप? चोचड्या लंगड्या रे का बोलता येते? त्याला विचारून राहिले, एवढा मोठा पोरगा आहे ना तुया. सांग, मी सांगतो. रे पोट्ट्या नालाय का, तुलाच विचारलं होतं मी, त्या लंगड्याचं थोडी नाव घेतलं होतं. सांग ना, दिसला का तुझा बाप? अहो माय माझे पूर्ण गावभर फिरलो, सगळे एकूण एकाले त्या खल्या बिल्या सगळे तुकाराम बिकाराम सगळ्यांनीच विचारलो. आता गणपत गेला पाहिले तिकडे आपलं मारे गावले तिकडे दारू भट्टीकडं. मी म्हणलं पाहून आण राजा म्हणलं, तर मग ते गेला आता ट्रॅक्टर घेऊन डिझेल टाकासाठी, तर ते पाहून आणतो म्हणे. कोणा हालते बिनदास राय म्हणे, आम्हाला घरी पाठवून दिला. म्हणजे गावामध्ये काही खबरच लागली नाही वाटतं त्या बापाची, कोणासोबत गेला का गेला काहीच नाही माहित. तर जेवढे लोक रस्त्यानं दिसले येता जाता त्यांना विचारलो, एकाले पत्ता नाही, एकाले दिसला बी नाही डोळ्यानं. तर आता कुठं म्हणून फिरू आम्ही? शांता काकू बिनधास्त राहतो. गणपत आहे ना आपला, तो गेला ट्रॅक्टर घेऊन, त्याला माहिती आहे एकूण एक अड्डे तुमच्या याच्या मंग्याच्या बापाचे, तर मग आणते पाहून कसाय बी करून. जर असन तर भेटला तर बरं आहे बाबू आजच्या दिवस, नाही तर 24 तास होते आजच्या ना. उद्या पोलीस स्टेशनला जावं लागते का काका जर नाही भेटला तर? आता कुठे लपून आहे, कोणाच्या गावले गेला का कुठे गेला काय माहित, काय समजायला येत नाही. पोलीस स्टेशनला काय जावं लागते? कुठे जाणार आहे ते भाई समजते का? गायब होणार आहे का बाप? शांताराम होतो, पिऊन भिऊन कुठे पडून असन माहित नाही का तुले कसं आहे तर? अरे माहिती रे बापू, पण माझा जीव कसा धक धक होत आहे कालपासून. म्हणून हो, पिऊन फावून कुठे पडून पाडून गाडीच्या खाली बिली आला बिला तर कोण करे खटखट. हो शांताबाई, थोडंसे डोकं जागेवर ठेवून का बोलत जा ना माई. का तू अशी बोलताय हो बयाडावानी? तुले दिमाग नाही वाटते आता काय? एवढं का बाप होशमध्ये राहायचे म्हणलं, कोणा गाडीच्या खाली येईन हे येईन ते येईन. ते उलटे टुलटे स्वप्न नको पाहत जाऊ तू भर दिवसान रातच्यानं. येईन माय काही विचार करते का तू? चांगली बोलत जा ना थोडा. बापाला काय ना, तू बहीण बाप गेलं तर माझ्या बकऱ्याची पंचायती आचू. अरे म्हणजे आता स्वभाव म्हणून काही वाटत नाही रे, पण कसं माहिती आहे का बाई, बाईची जातो असं धक 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 होत राहते. एक तर पेणारा माणूस हो ना, आता काय माहिती रोडवर आता गाडी घोडा चालत राहते, बाई मामी भेव लागते. काही नको ते विचार डोक्यामध्ये फिरत राहते. म्हणून रे बापू, नाही तर मी काय विचार आणू रे? तू जास्त विचार आणू नको, जा फक्त डोकं जागेवर ठेव. चांगली जेवण खाऊन करत जा. आमच्यासाठी चहा मांडा. आता भक्कम फिरून आलो आम्ही. आता गणपती येईन तर काही खबर आणन तर ठीक आहे, नाही तर मग काही नाही. उद्या मग आपणच जाऊ तिकडे मारे गावले, मस्त फिरू गर 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 पाहून आणू. कोणत्या तरी दारू भट्टीत काय झालं काही ना काही शोध लावतोस, नाही तर पोलीस स्टेशन आहेच जिंदाबाद. पहिलं तू येते घरदार त्याचे नातलग बितलग सगळं, मामाचं घर दादाचं घर सगळं काकाचं घर सगळ्यांचे फोन लावून विचारून घे. पहिलं फोन लावा होता, मोबाईल कुठे आहे? आता सपनीच्या बाबाकडे जावं लागेल, लीलाच्या घरी. आता तिथून लावा लागेल. हो जा मग. मोबाईल बी पाहिजे ना घरी. एक बकरी इकून मला घेऊन दे म्हणता, ते एकही दिवस घेऊन झालं ना माझ्या वय. आता 9व्या वर्गात गेलो ना मी. घेऊन दे ना आता. काय होतं सगळ्याच्या हातात मोबाईल राहते. आता लंगड्या गरीब आहे, मी गरीब आहो तर का आमच्या का अवकात नाही का आमची मोबाईल घ्यायची? म्हणून एक घरी मोबाईल पाहिजे ना, माहिती आहे का? इमर्जन्सीला कामी येते. आता या पोट्याचा मोबाईलचं उठलं बहीण आम्ही. बरोबर बापू तेच बरोबर आहे. घेऊ आपण आता 2-3 वर्षांना. 3 वर्षांना नाही आत्ताच बिलकुल. इथे ईदले बिदले बकड्या नाही तर बोकड्या काढू, एखादी घेऊन घेऊ मोबाईल. जाऊ दे बरं बाप्पा, ठीक आहे घेऊ. हा झालं आता थांबा इथं तुम्ही, मी चहा मांडून आणतो. ठीक आहे? हा जा लवकर. चला जाऊ दे, डिझेल भरणं झालं सगळं झालं. आता इथंच ट्रॅक्टर लावा, शांतारामले पाहत बसावं. आता या हॉटेल फॅटेल दारू भट्टी बस स्टँड आता जिथं जिथं तो दिसन, आता आपल्याला जिथं जिथं भेटन
अशा गॅरंटी जाग्यावर जावं लागते. बस भेटला तर बरं आहे, नाही तर काहीच खरं नाही. मी शांतारामला काही पहा बियाला येत नसतो. जर मी त्या दिवशी मी पाजलो नसतो ना, एवढा पाजलो का मी नको पिऊ म्हणलं तरी पेला. आता पेला तर पेला, भांडत गेला आणि कुठे गेला काहीच नाही माहीत. आता बहीण माया नाव येईन म्हणून मला पाहायला निघा लागत आहे. आता मला गरज आहे, मीच पाहतो. आता भेटला तर बरं आहे, नाही तर जाऊ दे. चला मग पहिलं बस स्टँडवर फिरून या. कुठंतरी झापून असन तर पाहा लागेल. बस स्टँडचा पूर्ण चप्पा फिरलो, पण कुठे त्या सकाळचा माणूस दिसलाच नाही. पण सगळे नवे कपडे घालून गावला जायच्या तयारीत, पण चाल ते शेला बांधलेला एकही माणूस नाही झोपून तिथं. हॉटेलात नाही फटेलात नाही, कुठे गेला का माहीत. भेटते का नाही का तर पेन शांताराम कुठं आहे रे? शांताराम दिसून झाले का तू? बहीण सगळा बदला घेतो दारूचा मी. मा नाव नाही याव म्हणून बहीण पाहत आहो तुले, नाही तर काय गरज नव्हतं मले. घ्या मला इकडचे 20 रुपये घ्या आलबोंड्याचे. या बसा हो, इधर बैठो, इधर जगह आहे. बहीण मी नाश्ता करायला नाही आलो बे, माणसं पाहायला आलो ना. बोला का पाहिजे? गरम गरम भजिया बिलकुल आत्ता बिलकुल काढलेले. का पाहिजे सांगा लवकर. माणूस पाहिजे, माणूस. कोण्या गावचा का माणसं खाता का तू? अरे राजा, माणसं नाही खात. आमच्या गावचा एक माणूस गायब आहे. ते शेला पांघरेलेला पतलासा लंबासा आहे. ते माणूस गायब आहे आमच्या गावचा, रामनगरचा. तर हे दारूभट्टीच्या समोर हेच हॉटेल आहे. तर आला असन बाबा म्हणत होतो, पाहिला असन. अरे का राजा, अख्खा दिवस चांगला गेला का तू? आता डोक्या मागे झाड लावून घेता. आता 17-60 गिरा घेते राजा दिवसातून. आता कोणता लंबा शेला पाहत बसू? क्या यार तू कैसे यार? अरे इसलिए तो मैं सांग रहा ना कि ऐसा लंबा सा शेला सा, अगर आपको आठवन होगा तो बता दो, देखा होगा तो, अगर आया होगा नाश्ता बिस्ता करने को तो ऐसा याद रहता है ना. अरे वो ठीक है, लेकिन कैसा इतना 17-60 गिरे का था लंबा आता. हर कोई वो उन्नाड़े की वजह से पूरा शेला बांध के आता है. किसको ध्यान रखेगा? हे बोट्टा तो बोट्टो है, अजिबात दिसता वाटते. अच्छा ठीक है लो ना, चाय भी पी के जाओ ना. ठीक है एक गरम चहा तरी दे. जाऊ दे, आता तिला पाहण्यामध्ये स्टॅमिना लागणार आहे. चहा ना स्टॅमिना तरी येईल थोडासा. दे बाबा दे, एक गरम दे, बिलकुल कडक चहा. दारूभट्टी तर पाहिलो, दारूभट्ट्यात तर कोणी कारा कुत्रा नाही दिसला. आता हेच जागा कशी का सुटली का चकण्याची? बरं झालं आठवण आला. आता या त्या दिवशी घेताना चकना बिन इथूनच घेतलं होतं. आता या दुकानदाराला माहीत असेल तर बरं आहे बहीण मायचं. त्या दिवशी पापड घेतलो नाही का मी, शांताराम सोबत आलतो तर विचारून पाहा लागेल आता. हो काकाजी कोण आहे दुकानात? काहून का पाहिजे? च्या बहीण मामी त्याचा फोतूर आहे वाटते पोट्ट. अरे बापू, तुझा बाबा नाही का? बाबा नाही आज दुकानात. उधर पाहिजे नसेल तर भेटत नाही. फुकटची दारू प्यायला राहते पैसे तुमच्याजवळ, चटण्यासाठी नाही राहत. अरे बापू आगावचं नको बोलू ना, विचारासाठी आलो तुम्ही. काय आली का तू? हा विचाराचा दारू इथे भेटत नाही, समोरच्या भट्टीमध्ये भेटते. पोट्ट थोडा आगावत दिसून राहिला. अरे माहित आहे रे बाबा मले. मी म्हणत आहो एखादी शेला पांघरलेला लंबासा माणूस आलता का दुकानात तुया? आता कोणता लंबा माणूस? बाबू पतलासा रामनगरचा एक माणूस शांताराम नावाचा. त्या दिवशी आलतो आम्ही. तू पाहायला बिला असशील इतक्यात आम्हाले. त्या माणसाले लंबासा आहे, माहित आहे का? मला नाही माहित कोणता लंबा. दुनिया भराचे लंबे माणसं येते इथं. हे पोट्ट आगावत दिसतंय वाटते. विचारून काही फायदा नाही. जाऊ दे बापू, जाऊ दे, राहू दे, जास्त नको गडा फाडू. जाता जा गर्दी कमी करा इथून. बहीण मायाचं पोट्ट आगावच बोलती. त्या चकनावाल्यानं तर असं बेइज्जत केलं, सारा डबल त्याच्या दुकानात जातच नाही पापड मागायला म्हणून. साला मीठ घेईन, पुडीत बांधीन, त्याच्यासोबत 90 मारीन, पण त्या दुकानात बिलकुल चकना घ्यायला केव्हा जाणार नाही. आता तर सगळी जागा पाहिलो शांतारामची. आता 1-2 जागा सुटल्या असेल तर सुटू दे, कारण पाटलाचा बहीण वाट पाहत असेल टुकू डिझेल टाकायला कवाचा गेला गणपत, अजून आला नाही म्हणाचं. आता कुठं म्हणून पाहू शांतारामले? बहीण माया तर गेला कुठं काही समजत नाही. आता जेवढे त्याचे अड्डे होते सगळे फिरून घेतलो. दारूभट्टी, वीटभट्टी, कचरापेट्टी, बस स्टँड, ऑटो पॉईंट, सगळं हॉटेल फॉटेल. आता जाऊ तरी कुठं जाऊ? आता घरी निघण्याशिवाय कोणता इलाजच नाही.
जाऊ दे शांताराम, भेटो का नाही भेटो, आंबे तरी भेटले, एखादी किलो आंबे घेऊन जाऊ. मग काय आता पाऊस येऊन पडल्यावर बहीण माय मी ते सडीले सुडीले किडीले काढेले आंबे आणून फेकते, मग खायले मजा नाहीत. नसलं हागवण लागायची पाडी राहते. आता शेवटचा आमरस समजाव आणि बहीण मग आम्ही खाऊन घ्यावं आज. आता राहिला गोष्ट शांतारामचा, तर शांतारामचा आता शोध आपण उद्या करू. आता आंबे खायचा माझा दिवस आहे, आज आंब्याचा रस खाऊ वाटत आहे, तर आंबे घेऊन जाता. आता उद्या भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.